ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अर्जुनच्या ऑफिसला येऊन मैना खूपच खुश असते. ती म्हणत असते, वाह काय भारी खुर्च्या आहेत, चाकाबिकाच्या खुर्च्या आहेत, बसू काय मी. त्याबरोबर अर्जुन लगेचच बसा म्हणतो. सायलीला मैना खुर्ची पकडायला लावते आणि मस्तपैकी खुर्चीवरती बसून घेते. आता खुर्चीवर बसल्याबरोबर तिची नजर त्या बाईवर पडते. आता तिला बघून मैना घाबरते. मैना म्हणते, चला मग आता सायली, मी निघते, आपण ते चपली बिपलीच सगळं नंतर बघू काय, तुझं काही काम असेल तर तू थांब इथंच. त्यावर सायली म्हणते, आई, अगं असं काय करतेस, एवढ्या लगेच कुठे चाललीस, थांब ना बस. त्यावर ही बाई हा सगळा प्रकार बघत असते. ती म्हणते, अगं नाही सायली, नको, म्हणजे आता मी इथं थांबून काय करू ना, म्या जाते. तू थांब की इथं जावे बापू बरोबर, तुझं काही काम असेल तर तुम्ही दोघं ते करून घ्या, मी जाते. त्यावर सायलीला तर अर्जुन म्हणतो की थांबू दे त्यांना. त्याबरोबर सायली लगेचच म्हणते, आई, अगं थांब ना, ऑफिसमध्ये आलीसच आहेस एवढी तर कमीत कमी बघून तरी जा, ऑफिस बघ, ऑफिसमधली माणस बघ, सगळंच बघून जाना. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते, अग सायले नाही, म्हणजे त्यावर सायली म्हणते, आई बस. मग मात्र मैनाचा नाईलाज होतो आणि मैनाला तिथे बसावं लागतं. मग मैना तिथे बसते. तर अर्जुन हा आता मैनाला विचारतो, मला सांगा आई, तुम्ही या बाईला ओळखता का. त्याबरोबर आता लगेचच मैना ही थोडीशी घाबरते, नर्वस होते, पण ती ही गोष्ट अर्जुनला कळू देत नाही. ती आता त्या बाईकडे बघते आणि म्हणते, हिला नाही हो, हिला म्या नाही ओळखत, कोण आहे बाई. त्याबरोबर लगेचच आता ती बाई ही मैनाकडे बघत असते. तर अर्जुन मैनाला पुन्हा म्हणतो, आई नीट बघा या बाईकडे, तुम्ही ओळखता का हिला. त्यावर मैना म्हणते, खरंच नाही ओळखत उम्या जावई, बापू कोण आहे ही बाई सांगा की. त्याबरोबर सायली म्हणते, आई, मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की तू या बाईला ओळखतेस ते, आणि आता उगाच खोट बोलू नकोस, मी लहान असताना तू विकलं होच ना मला हिच्याकडे. त्याबरोबर मग मात्र आता मैनाला खूप मोठा धक्का बसल्यासारखं मैना नाटक करते आणि म्हणते, काय म्या ऐकलं होतं तुला. अग बाई 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 बाई, देवा बघतोस न आज काय येळ आली. ती माझ्यावर, माझी चौताची सक्की पोरगी माझ्यावरती शंका घ्यायला लागल्या, म्या तिला ऐकलं म्हणायला. देवा हे समजा ऐकण्याआधी मला उचललं कशापायी नाही, माझे कान कशापायी नाही फोडलेस रे. अग सायले, ही कोण कुठची बाई येऊन तुला असं काहीतरी सांगती आणि तू हिच्यावर विश्वास ठेवतीस वय. त्याबरोबर आता मागची बाई जोरात ओरडते, अगं मने किती खोट बोलशील अजून, तुझ्या त्या दारुड्या नव्यान आणि तूच या पोरीला माझ्याकडे आणली होतीस नव. म्या पैक दिलं तेव्हा तुम्ही खाल्लत नाही तर तू आणि तुझी पोरी उपाशी मेल्या असतात नास मध्या. त्याबरोबर आता मग मात्र लगेचच इकडे मैनाही त्या बाईला म्हणते, होय बाई, उगाच काही बी बोलू नको. अहो जाव्य बापू, म्या तुम्हाला सांगते, अहो आम्ही दोघा नवरा बायकोनी लय कष्ट केले, पण ह्या असलं वागलो नाही ग बाई कधी. मला ना कळून चुकले, या बाईला ना कुणीतरी पैसे दिलेत आणि पैशांच्यासाठी ही बाई हे समजा बोलते, हा पैशांसाठी. त्यावर सायली म्हणते, आई तू आधी हळू बोल, हे यांच ऑफिस आहे, इथे तमाशा नकोय. त्यावर ती म्हणते, अगं मग तू हिला सांग ना हळू बोलायला, मी कशी हळू बोलू, मी काही केलेलंच नाहीये. असं तुम्ही असं कसं बोलता, म्या नाही कबूल करणार आहे, मी नाही विकलेलं. अगं 9 महिने पोटात ठेवून वाढवलंय तुला सायले, म्या तुझ्याबरोबर अशी कशी काय वागेन. जाव्य बापू, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवाव, म्या कशापाय खोट बोलू. म्या नाही खोट बोलत आहे, ऐका की माझं. अहो या बाईला ना कुणीतरी पैसे दिले आहेत, ही बाई मुद्दा म्हणून हे सगळं बोलायले, हा तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. अहो खोटारडी बाई, एक नंबरची कोण कुठची बाई, कुठन बी येती आणि काय बी बोलती. नाही म्या असं काही नाही केलेलं, अहो म्या खरं बोलायला लागले. त्यावर मग मात्र आता अर्जुनला सुद्धा कळेन असं होतं
की आता काय करू, म्हणजे विश्वास ठेवू तर कोणावर. त्यावर लगेच ती बाई म्हणते, मी कशापाय खोट बोलूग. तुझी पोरगी बी तुझ्यासारखीच निघाली, पळून गेली नंतरनिकी. त्याबरोबर आता ती मैनाला लगेच म्हणते, खोटारडी एक नंबरची आऊसाहेब. त्याबरोबर आता अर्जुनला कळत नसतं की काय करावं. त्यावर ती म्हणते, नाही नाही, म्या खोट नाही बोलत आहे, म्या खरंच बोलते, ही खोटारडी. त्याबरोबर मग मात्र आता सायलीला सुद्धा कळेन असं होतं की काय करावं. तर मैना म्हणत असते, कोण कुठची बाई येती काय बी सांगती, आणि माझी पोरगी, तिच्यावर विश्वास ठेवते, आता काय करायचं मी देवा. त्याबरोबर मग मात्र आता अर्जुन हा तिला म्हणायला लागतो की हे बघा आई, तुम्ही उगाच जास्त टेन्शन घेऊ नका. त्यावर ती आता जाते आणि थेट अर्जुनच्या पायावरती झोपते आणि म्हणत असते की जाऊ बापू, तुम्ही माफ केलं म्हणा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणा, तोवर मी काही इथनं उठायची नाही. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, आई उठा, असं काय करताय. तर इथे ती जी बाई उभी असते ती म्हणत असते, नाटकी आहेत, समधी नाटकी खोटरडेपणा आहे हा. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, आई काय सुरू आहे तुझ, हे बघ, उठ, असं नको वागू, हे त्यांचे ऑफिस आहे, आई उठ. पण आता मैना काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणते, नाही, मी नाही उठणार जावये बापू, तुमचा माझ्यावर विश्वास हाय असं तुम्ही म्हणा तेव्हाच मी इथन उठन. जावये बापू, मी नाही उठणार, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास आहे असं म्हणा. तुम्हाला मला म्या बोलायलो ते पटायला बोला. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, हो आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, प्लीज तुम्ही आधी उठा. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन मैनाला उठवून उभं करतो आणि म्हणतो, आई रिलॅक्स व्हा, शांत व्हा, अशा रडू नका. त्याबरोबर ती म्हणते, अहो मला डोकना असं गर गर गरगर व्हायल. मग अर्जुन तिला पाणी वगैरे देतो, शांत करतो. सायली म्हणते, हे बघ आई, एक गोष्ट लक्षात ठेव, आज इथे आम्ही हा विषय संपवतोय, म्हणजे तू असं समजून जाऊ नकोस की मी याच्या मुळाजवळ जाणार नाहीये. नक्की काय खरं आणि काय खोटं हे सगळं तर मी शोधून काढणारच आहे, आणि मी याच्या मुळाशी जाणारच, कळलं ना. त्याबरोबर मैना म्हणायला लागते, अगं जाना मग सायली, जा, तुला काय करायचंय ते करून घे, म्या खोट बोलतच नाहीये, तर मग म्या घाबरू कशाला, कर की काय करते तू कर, म्या खोटरडी नाहीये. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, आणि या बाईला सुद्धा हिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी, हिने गुन्हा केलेला आहे. आणि मग अर्जुन हा आता लगेचच चैतन्याला पोलिसांना कॉल करायला सांगतो. आता इथे ती बाई ही घाबरते. आता त्या बाईला खरंतर जायचं नसतं, पण तिच्याकडे पर्याय नसतो. त्याबरोबर आपण आता पाहतो की इथे प्रिया ही खूपच जास्त घाबरलेली असते. ती विचार करत असते की सायलीला त्या मैनाबद्दल आणि सदाशिवबद्दल काहीतरी मेजर इन्फॉर्मेशन सापडली असेल का. नाही, जर त्यांना कळलं खरं की मीच त्या सायलीची, मीच त्या महिनाची मुलगी आहे, सायली नाही, तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. तर आता इथे लगेचच अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, तन्वी, मला जरा एक कॉफी दे ना. अगं उद्या माझी खरोखर एक खूप महत्वाची मीटिंग आहे, तर मी जरा त्याच्यावरती काम करतोय, मला कॉफी हवी आहे, तू जरा कॉफी बनवशील प्लीज. आता प्रियाच लक्षच नसतं, प्रिया तर तिच्याच विचारात मगन असते. अश्विन म्हणतो, तन्वी, तुझ्याशी बोलतोय, एक कॉफी देशील प्लीज. तन्वी, अगं तुझ्याशी बोलतो, तुझं लक्ष कुठे आहे, कॉफी देतेस ना मला. त्याबरोबर आता अश्विन कॉफी करतो. तर मग प्रिया त्याला म्हणते, अश्विन स्वतःच्या हाताने घे ना, तुझे का हात मोडलेत. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी, मी नेहमी माझं काम माझ्याच हाताने करतो, आज फर्स्ट टाइम मी फक्त तुला कॉफी मागितली, आणि ते पण मी काम करतोय म्हणून. त्यावर म्हणते ती की हा मग मला कशाला सांगतोयस, तुझी तू घे ना. इथे तू सुनाव खोलीत आल्यावर, तिकडे बाहेर गेल्यावरती सायली सुनावते, तुमचं काय चांगलं सुरू आहे. त्यावर लगेच अश्विन म्हणतो, काय झाले, कोणी बोलले का काही तुला. त्यावर ती म्हणते, तुला काय फरक पडतो अश्विन, सांग ना,
मला कोणी काही बोलल्याने तुला काय फरक पडतो? तू बस ना निवांत, तुझं काम करत. तुला काही घेणं देणं आहे का माझ्याशी? त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, तन्वी, अगं काय झालंय? तू असं का बोलतेस? काय झालंय का ते मला सांग तरी. त्यावर ती म्हणते, अरे तुला सांगून काय उपयोग होणार आहे? तू करत बस ना तुझं काम. तुला काय संबंध आहे का या गोष्टींशी? जाऊ दे, मी जातेच. एवढं बोलून ती तिकडनं बाहेर जाते. तर इकडे आता सायली ही उदास बसलेली असते. अर्जुन येतो आणि तिच्या जवळ बसतो. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो, बायको, हे बघ, आजच्या दिवसात आपल्याला तुझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी कळाल्यात ना, त्या खरोखर खूप भयानक आहेत, खूप विचित्र वाईट आहेत. कोणी आईवडील आपल्याच स्वतःच्या मुलीला असं कसं काय देऊन टाकू शकतात, ते मला सुद्धा नाहीच कळालेलं. पण जे झालं ते झालं. उगाच आता तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस प्लीज. तू जरा शांत. त्याबरोबर सायलीला त्या गोष्टी आठवत असतात. सायली म्हणते, अहो, पण मी एक खरं बोलू का? मला ना तो सगळा भूतकाळ माझा होता असा वाटलाच नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं काय तुला? त्यावर सायली म्हणते, मला हेच म्हणायचंय की मी जे ऐकलं ना ते सगळं मी माझं म्हणून ऐकलंच नाहीये. मला राहून राहून असंच वाटतंय की हे सगळं ना एका दुर्दैवी मुलीच्या बाबतीत घडलेलं आहे. हा एका दुर्दैवी मुलीचा भूतकाळ आहे आणि मला फक्त तिच्या जागी ठेवलं जात. मी ती नाहीच आहे खरंच. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, हे बघ बायको, हे सगळं वाटणं स्वाभाविक आहे, ठीक आहे, पण आपण सत्यता तर बदलू शकत नाही ना मैना. आणि सदाशिव जर तुझे आईवडील असतील तर. त्यावर सायली म्हणत असते, पण ते माझे आईवडील आहेत असं मला अजूनही वाटतच नाहीये. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला समजावून सांगत असतो. तर सायली म्हणते, ते सगळं जाऊ द्या, मला घरच्यांबरोबर माझ्या आई वडिलांबद्दल आपल्याला जे कळलंय त्यातलं बोलायचंय. अर्जुन म्हणतो, अगं काय बोलतेस तू? अजून आपल्याला सदा काका आणि मैना काकूंबद्दल फारस काही कळालेलं नाहीये. मग आपण या कंडिशनवर घरातल्या सगळ्यांना काय सांगणार आहोत? तू पूर्ण विचार कर आधी. त्यावर सायली म्हणते, मला घरच्यांशी बोलावंच लागेल. तुम्हाला आठवतंय ना, आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल गोष्टी लपवल्यानंतरन सगळं किती कॉम्प्लेक्स होऊन बसलं. मला आता तसं काही करायचं नाहीये. त्यावर अर्जुन म्हणतो, मग आता कुणाला मेसेज करतेस? सगळे तर हॉलमध्ये असतील. त्यावर सायली म्हणते, हॉलमध्ये जायचंच नाही ना, हॉलमध्ये आता प्रिय असेल आणि आई सुद्धा, त्यामुळे तिथे आता जायला नको. मी हॉलमध्ये नाही तर पूर्ण आजींच्या खोलीमध्ये सगळ्या घरातल्यांना बोलवून घेते. तिकडेच मी सगळ्यांबरोबर बोलून घेईन. त्याबरोबर आता सायली तिकडून जाते. आता तिने अर्जुनच्या फोनवर सुद्धा मेसेज केलेला असतो, पूर्ण आजींच्या खोलीमध्ये या. आता अर्जुन हा म्हणायला लागतो, खरंच माझ्या बायकोने मला सुद्धा मेसेज केलेला आहे. वकिलाची बायको शोभते, खरी एकदम परफेक्ट आहे प्रत्येक गोष्टीत माझी बायको. मग अर्जुन सुद्धा आता सायलीला मेसेज करतो, आलोच बायको, आणि तिकडून जायला लागतो. त्याबरोबर आता इकडे अस्मिताला मेसेज येतो. अस्मिता जाते. त्याबरोबर कल्पना आणि प्रताप सुद्धा आता खाली आलेले असतात. त्यांच्या खोलीतून ही गोष्ट प्रिया नोटीस करते. प्रिया म्हणत असते की सगळेच जण असे पूर्णाजीच्या खोलीकडे का बर चालले असतील नाही बघायला. हो, मग ती म्हणते, मी स्वतःच्या खोलीपेक्षा जास्त इतरांच्या खोली बाहेरच जास्त असते, पण आता काय करणार. त्याबरोबर इकडे आता सायलीने सगळ्यांना एकत्र केलेलं असतं. सगळेजण विचारतात, सायली काय झालं आज, असं अचानक सगळ्यांना का बोलावलंस? त्यावर पूर्णाजी सगळ्यांना सांगते, सायलीला सगळ्यांबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं ती म्हणाली. सायली, काय म्हणायचं तुला सांग. त्याबरोबर सायली म्हणते, मला तुम्हा सगळ्यांबरोबर माझ्या आई बाबांबद्दल बोलायचंय. त्यावर लगेचच कल्पना आणि प्रताप विचारतात, काय झालंय सायली, काय बोलायचंय तुला आई बाबांबद्दल? त्यावर मग आता पूर्ण आजी म्हणते, सायली बोल ना, काय झालंय? मग सायली ही त्यांना सगळ्यांना सांगायला लागते.
मला असं म्हणायचं की माझ्या आई-बाबांकडून बऱ्याच चुका होतात. या गोष्टीचा त्रास जसा मला होतो तसाच तुम्हालाही होतो. तर तुम्ही त्यांच्या चुका त्यांना जागच्या जागी दाखवून देत जा. त्याबरोबर आता कल्पना आणि प्रताप म्हणतात, सायली, अगीच ओके, आम्हाला त्यांचा फारसा त्रास होत नाही आणि ते ज्या परिस्थितीतून आलेत ना त्याच्यानंतर त्यांच हे वागणं ठीक आहे. म्हणजे होतं कधी कधी, आणि पैसा माणसाला काहीही ही करायला भाग पाडू शकतो. त्यामुळे आता तू फार विचार करू नको, ते तुझे आई-वडील आहेत. त्यावर सायली म्हणते, तेच तर, ते माझे आई-वडील आहे. या गोष्टीचा त्यांनी सुद्धा फायदा घ्यायला नको ना बाबा. त्याबरोबर आता प्रताप म्हणत असतो, अगं सायली, पण म्हणून. त्यावर सायली म्हणते, बाबा प्लीज तुम्ही माझं ऐका ना, मी तुम्हाला सांगते ना की तुम्ही त्यांच्या चुका पोटात घालू नका म्हणून. तर प्लीज तुम्ही त्यांच्या चुका पोटात घालू नका. तुम्ही त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या चुकीची जाणीव करून द्या. जर ते कुठे चुकत असतील किंवा काही चुकीचं करत असतील तर ताबडतोब त्यांना तिथे सांगा की ते चुकीचं वागतायत. कळतं का तुम्हाला सगळ्यांना मला काय म्हणायचं ते? त्यावर आता इथे अस्मिता म्हणत असते, सायली, अगं ते सगळं तर ठीक आहे, पण म्हणजे मला त्यांचं हे विचित्र वागणं खूप दिवसांपासूनच खरं तर खटकत होतं, पण तरीही ते तुझे जन्मदाते आहेत. त्यावर सायली म्हणते, हो मला मान्य अस्मिता ताई, पण म्हणून त्यांनी काहीही करायचं असं तर होत नाही ना. त्यांच्या चुकांवर मी पांग घालायचं असं तर होत नाही ना. ते माझे आई-बाबा आहेत हे मला मान्य, पण म्हणून त्यांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा हे सुद्धा मला नाही चालणार. माझ्या सासरच्या मंडळींना कोणी असाच त्रास दिलेला मी नाही सहन करू शकत. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, सायलीला हे सगळं खूप दिवसांपासूनच तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं, म्हणून आज तिने तुम्हा सगळ्यांना इथे बोलवूनच घेतलं आणि शेवटी सगळं सांगितलं तिला जे सांगायचं होतं ते. त्याबरोबर आता लगेचच पूर्णाजी सायलीला विचारते, सायली काय झाले, नेहमीपेक्षा काही वेगळं घडलंय का? त्यावर सायली म्हणते, नाही, म्हणजे जे सांगायचे ते वेळ आल्यावर तुम्हाला सगळ्यांना मी सांगेनच, पण सध्या मी जे सांगते ते प्लीज सगळ्यांनी ऐका. आता सायलीने हे असं म्हटल्याबरोबर मग मात्र पूर्णाजी म्हणते, बरं. तर सायली म्हणते, पण तोपर्यंत प्लीज मी सांगितलेली गोष्ट ना सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणीही माझ्या आई-बाबांना ते माझे आई-बाबा आहेत म्हणून सोडून देऊ नका, पाठीशी घालू नका. जर त्यांच्याकडून चुका होतायत तर त्यांना जागच्या जागी प्रत्येक वेळी सांगून टाका. तर हे सगळं प्रिया ऐकते. प्रिया विचार करते की यांना जर खरं कळलं की मी सदा आणि मैनावतीची मुलगी आहे तर त्यांच्याबरोबर हे मलाही घराबाहेर काढणार. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा डायरी आणि पेन घेऊन बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की मी सायलीच्या आई-बाबांना घरी आणण्या अगोदर त्यांचं बॅकग्राऊंड चेकच नाही केलं. उत्साहाच्या भरात मी सगळी माती खाल्ली. जर बॅकग्राऊंड चेक केलं असतं तर आता एवढी सगळी जी कसरत करावी लागते ती करावी लागलीच नसती. इतक्यात सायली तिकडे येते. सायलीने अर्जुनसाठी कॉफी आणलेली असते. ती कॉफी ठेवते आणि तिची काम करायला लागते. अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो, बायको, बरं झालं तू आलीस, मी तुझीच वाट बघतोय, हे बघ. त्याबरोबर सायली ती डायरी बघते आणि म्हणते, हे काय यादी, कसली यादी आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, यादी नाहीये, ती सदाशिव आणि मैनावती यांचा खोटारडेपणा शोधून काढण्याचा फुल प्रूफ प्लन आहे, तो प्लन. हे बघ, आता आपण काय करायचं, आता आपण लगेचच्या लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायचा आणि त्यांच्याकडून. त्यावर सायली अर्जुनकडे रागाने बघते. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, तू हे असं का बघतेस माझ्याकडे? त्यावर आता सायली म्हणते, नाही, मी तुम्हाला एवढे दिवस सांगत होते कोकळून, तेव्हा तर माझं कधी पटलं नाही. तेव्हा तर तुम्हाला ते DNA रिपोर्ट्स मिरवायचे होते. मग आज एवढी अचानक उपर्दी झाली कशी ते बघते. त्यावर अर्जुन म्हणतो, ती बाई जे काल बोलली ना त्यानंतर मला वाटते की म्हणजे खरोखर कुठेतरी गडबड आहे. त्यावर सायली म्हणते,
अच्छा, म्हणजे ती बाई बोलली म्हणून तुम्हाला एवढी उपर झाली, पण तुमची बायको एवढं कोकलत होती त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नव्हतं ना? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, बायको म्हणजे तसं नाहीये. त्यावर सायली म्हणते, मला ना सगळं बरोबर कळालंय, तुम्हाला काय म्हणायचं आणि काय नाही म्हणायचंय ते. त्यामुळे आता तुम्ही राहूच द्या ह्या केस, दोघांच काय करायचं ना ते मी बघून घेते. नाही तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला सांगते, मधुभाऊंच्या केसवरती मीच तुम्हाला असिस्ट करत होते. त्यामुळे आता कसं माणसाचा खोटारडेपणा शोधून काढायचा हे ब्यापैकी मला सुद्धा कळालेलं आहे. तुम्ही तो तुमच्या DNA रिपोर्टचा मुकुट घालून मिरवा काय हे घ्या. एवढं बोलत अर्जुन आता सायलीकडे बघतच राहतो. तर सायली अर्जुनच्या हातामध्ये लगेचच ते डायरीच पान देते आणि म्हणते, मी आले. आणि मग ते आता लगेच तिकडन खाली तीच काम करायला जायला लागते. त्याबरोबर आता सायली तिकडन गेल्यावर अर्जुन हा म्हणायला लागतो की बायको, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस, पण आता आपण दोघांनीही हे शोधून काढायचं की सदाशिव आणि मैना नक्की एवढं खोटं कसं काय वागू शकतात. आता इन्स्पेक्टर सावंतांबरोबर बोलून घेतलंच पाहिजे. आता अर्जुन असं म्हणत असतानाच त्याला चैतन्याचा फोन येतो. आता चैतन्याचा फोन येतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन झालास का तयार, आवरलंस ना? आज आपल्याला इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला जायचं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय रे, तू माझ्या रूममध्ये कॅमेरा वगैरे फिट केलायस का? त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे काय बोलतोयस हे? त्यावर तो म्हणतो, अरे हो, मी आत्ताच म्हटलं की इन्स्पेक्टर सावंतांबरोबर बोलायचंय आणि तू आता लगेच तेच बोलतोयस. त्यावर चैतन्य अर्जुनला हसत सांगतो, अरे अर्जुन, पेडणेकर केससाठी इन्स्पेक्टर सावंतांची मदत लागणार आहे, त्यांना भेटावं लागणार आहे, तूच सांगितलं होच ना मला. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे हा 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 त्याच्या रिगार्डिंग हो भेटायच. त्यावर चैतन्य म्हणतो, का रे, काय झालं? त्यावर अर्जुन म्हणतो, चैतन्य, लग्न करू नकोस, लग्न झालं की माणसाचा मेमरी लॉस होतो. त्याबरोबर चैतन्य हस्त म्हणतो, नाही नाही, लग्न वगैरे करण्याचा सध्या तरी माझा कुठलाही विचार नाहीये, पण आता तुझा फुल मेमरी लॉस व्हायच्या आत तुम्हाला ही गोष्ट सांगशील का की आता त्या इन्स्पेक्टर सावंतांना भेटण्याच दुसरं कारण काय आहे ते? त्यावर अर्जुन म्हणतो, हो सांगतो ना, पण तू एक काम कर, तू मला येऊन गेट बाहेर भेट, तिथे सगळं सांगतो. आता माझं आणि माझ्या बायकोच एकच मिशन, मिस्टर अड मिसेस लोखंडे. त्याबरोबर इथे आता सायली ही विचार करत असते, मी यांना मोठ्या तोयात सांगितलं तर खरं की मी शोधून काढेन म्हणून, पण मी कसं शोधू? इतक्यात कल्पना सायलीला विचारते, सायली, काय पूर्णाजन गोळ्या दिल्यास का? त्यावर सायली म्हणते, हे काय त्यांच्यासाठीच दूध तापवते. इतक्यात तिकडे अर्जुन येतो आणि म्हणतो, हाय ममा, मी आता ऑफिसला निघतोय, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतोय. त्याबरोबर सायली आता विमलला सांगते, विमल ताई, टिफिन द्या त्यांचा. तर विमल म्हणते, सायली ताई, हो भरलेला नाहीये डबा. त्याबरोबर सायली म्हणते, हा मग भरा तुम्ही, आणि ती आता तिकडं निघते. त्यानंतर पुढील भागात आता आपण पाहतो की इन्स्पेक्टर सावंतांकडे अर्जुन सायलीच्या वडिलांविषयी म्हणजेच सदाशिवविषयी चौकशी करतो. त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, यांनीच तर दारू पिऊन मारामारी केलेली आहे आणि म्हणून आम्ही यांना अटक सुद्धा केले, घेऊन या रेले त्यांना. त्याबरोबर त्यांना आता आणलं जातं. तर दुसरीकडे पूर्णा आजीची एक साडी असते, त्या साडीची गोधरी बनवलेली असते प्रतिमा त्यांनी, आणि ती साडीची गोधरी सायली बघते आणि विचारते, कोणाची? पूर्णा आजी सांगते की प्रतिमाची. त्याबरोबर आता सायली म्हणते, आपण ही गोधरी घेऊन त्यांच्याकडे जाऊया. त्यांना आता भूतकाळातल्या ब्यापैकी गोष्टी आठवायला लागल्यात. जर त्यांना ही गोष्ट आठवली तर त्यांची ही मैत्रीण त्यांना आठवली तर मग सायली आणि पूर्णाजी घरी आलेले असतात आणि मग प्रतिमा आत्याच्या अंगावर सायली ती गोधरी पांघरते आणि तिला विचारते, तुम्हाला ही गोधरी आठवते का आत्या? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.